हे सांगा। दादा, माझं नाव सौ सुनीता शंभू महल्ले, मी भाजप महामंत्री आहे प्रभाग 1 नारामधनं आणि भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे। इथल्या कमीत कमी या साईडनी 5000 लोकांची वस्ती आहे। शंभूनगर, आर्यनगर, जरीपटका या साईडनी 5000 लोकांची वस्ती आहे आणि इथे लोकांना जाण्या येण्याकरिता जो पुलिया होता बोगदा कोराडी रोडचा, तिथे पाणी भरत असल्यामुळे तिकडनं लोक जाऊ शकत नाही आणि हा शंभूनगरचा एकमेव रस्ता आहे की इथे पूर्ण ठिकाणची पब्लिक या पुलाखालून जात असते। तर इथे हा रोड बंद करण्यात येत होता। तर आम्ही स्वतः सगळ्या शंभूनगरवासियांनी पूर्ण पब्लिकनी सर्व नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं की इथे पुलियाची 3री लाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि आम्हाला या पब्लिकला जाण्या येण्याकरिता रस्ता नाही आहे, तर आम्हाला इथनं रस्ता हवा। तर गडकरी साहेबांनी ते निवेदन आमचं स्वीकारलं आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि ते निवेदन समोर जाऊन इथे रस्त्याचं काम सुरू झालं। काम सुरू झाल्यानंतर आम्ही रात्रंदिवस या वस्तीतील लोक आणि मी सुनीता शंभू महल्ले आम्ही रात्रंदिवस इथे कर्मचाऱ्यांच्या मागे लागून हे सगळं रोडचं काम करत आहे। आता या कामाला मला वाटतं की 1 ते 2 महिने होऊन राहिलेले, आता फक्त हे 4-5 दिवसाचं काम राहिलेलं होतं। हे काम झाल्यानंतर आम्ही इथे स्वतः भारतीय जनता पार्टीकडून उद्घाटन घेणार होतो आणि हा रस्ता सर्व लोकांना ओपन करून देणार होतो। पण आज अशी हे झालेली आहे की जग्गेसी साहेब काँग्रेसचे नगरसेवक, पूर्व नगरसेवक, त्यांनी स्वतः येऊन इथे नारळ फोडलं आणि म्हणलं फंडिंग नितीन राऊतची फंडिंग आणले। नाही, हे सगळं चुकीचं आहे। कुठलंच फंडिंग इथे आले नाही आहे। आम्ही गडकरी साहेबांना निवेदन दिलं आणि हे तिकडनं सगळं झालेलं आहे आणि रेल्वेवाल्यांनी सुद्धा इथे मदत करून आम्हाला हा रस्ता ओपन करून दिलेला आहे पूर्ण वस्तीकरिता, की तिकडनं रस्ता नसल्याकारणाने इथनं लोक जाऊ येऊ शकतील म्हणून। पण कुठे पण काम झाल्यानंतर भाजपा जनता पार्टी जिथे काम करतील तिथे काँग्रेसवाल्यांचं एकच उदाहरण असते की तिथे स्वतः जाणे आणि आमचं भूमिपूजन होण्याऐवजी आपण स्वतः तिथे नारळ फोडणे ही यांची एक पद्धत झालेली आहे। इथे कुणाचंही फंडिंग नाही किंवा काँग्रेसवाल्यांचं कुठलंही काही आहे नाही। जे काही झालेलं आहे ते आमचे गडकरी साहेब, खासदार नितीनजी गडकरी यांच्या याच्यातून आणि रेल्वेवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि हे काम झालेलं। त्यांना मी म्हटलं की तुम्ही आम्हाला लेटर दाखवा, तर त्यांनी लेटर आहे केलं आणि त्यांनी गोष्ट उडवली आणि जग्गेशी साहेब माझ्यासमोर फेस टू फेस आले सुद्धा नाही। त्यांनी माझ्यासोबत चर्चा सुद्धा केली नाही। हमने किया बोले आप भी कर डालो बोले भूमिपूजन बोले। मैंने बोली भैया ऐसा नहीं होता, हमने काम किया है, हमारा टाइम होने का है, हमारा काम होने का है। 4-5 दिन के बाद में जब काम पूरा हो जाएगा, यहाँ लाइट लग जाएंगी, तब जाके हम सब पूरे बस्ती वालों को बुला के, हमारे नेता को बुला के यहाँ हम कार्यक्रम लेंगे और हम उद्घाटन करेंगे। का तकलीफ होत होती इथून? इथनं लोकांना जाण्या येण्याकरिता रस्ताच नव्हता, कारण की त्या बोगद्या जो आहे आपला फरसचा अंडरब्रिज, तिथे पूर्ण पाणी भरून असतं पावसाळ्यामध्ये। मग जाणार कुठनं लोक? हाच एकमेव रस्ता आहे की हा जो फरसवर मिळालेला आहे आणि या रोडने कमीत कमी पूर्ण एरियातील आर्यनगर, ओमनगर, शंभूनगर, जरीपटका, पिरॅमिड सिटी, निर्मल कॉलनी पूर्ण वस्तीतील लोक इथनं जातात। त्याच्यामुळे ही सुविधा आमच्या खासदार गडकरी साहेबांनी ही सुविधा करून दिली आणि आम्हाला रेल्वेवाल्यांनी सुद्धा मदत केली आणि हा रस्ता आमच्यासाठी ओपन करून दिला त्यांनी। पण आता 4-5 दिवस आहे आणि आम्ही त्या रोडचं भूमिपूजन करणार यांना माहीत झालं। कंप्लेंट दिला कोणाला? आता आम्ही कोणालाही कंप्लेंट केलेली नाही आहे। मी त्यांनी जग्गेसी साहेबांनी माझ्यासमोर फेस टू फेस बिलकुल जर त्यांनी केलं असतं दादा आणि त्यांचं जर इथे काही असतं तर ते माझ्यासोबत फेस टू फेस बोलले असते किंवा त्यांनी मला काही लेटरबाजी दाखवली असती, पण ते बाजूला होऊन गेले, त्यांनी नारळ फोडला आणि ते निघून गेले बाजूला।